इटलीतील बोलोग्ना गावाजवळील डोंगर माथ्यावरचं एक घर. घराच्या पोटमाळ्यावर उभा आहे एक 20-22 वर्षाचा कोवळा युवक. समोर अगदी ओबडधोबड दिसणारी गुंतागुंतीची यंत्रणा. धडधडत्या अंतःकरणानं त्या युवकानं त्या यंत्रणेतील एक कळ दाबली. एकदा, दोनदा, तीनदा दाबली. काही क्षण अगदी शांतता. पुढच्या क्षणी बंदुकीचा आवाज त्या दऱ्याखोऱ्यात घुमतो. तो युवक अगदी कावराबावरा झालेला. सर्वांगावर रोमांच, डोळ्यात अश्रू. काय करू आणि काय नको अशी अवस्था झालेली. मित्रांनो, तो इटालियन युवक होता मार्कोनी. दरीच्या पायथ्याशी शेकडो फूट खोल अशाच स्वरूपाची एक गुंतागुंतीची यंत्रणा समोर घेऊन त्याचा भाऊ उभा होता. मी 3 वेळा कळ दाबीन. तो संदेश जर तुझ्या यंत्रावर उमटला तर तत्काळ बंदुकीचा बार काढून मला इशारा कर. मार्कोनीनं बजावलं होतं त्याला. मार्कोनीला हवा तसा परिणाम मिळालेला होता. संदेश पोहोचला होता. मित्रांनो, मार्कोनीनं हरकून जावं असं काय होतं त्या संदेशात? मित्रांनो, तो संदेश काय होता यापेक्षा तो कसा पोहोचला हे महत्वाचं होतं. कोणत्याही प्रत्यक्ष संपर्क साधनाशिवाय, तारेशिवायच हा संदेश पोहोचला होता. हल्ली ज्याला रेडिओ कम्युनिकेशन किंवा वायरलेस म्हणतात त्याचा जन्म झालेला होता. जगातल्या सर्व देशांना, खंडांना आणि माणसांना कोणत्याही तारेशिवायच जोडून जगाचं एखाद्या छोट्या नगरात रूपांतर करण्याची सुरुवातच मार्कोनीनं केलेली होती. मित्रांनो, जग अगदी जवळ आलं होतं. मार्कोनी वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी हे स्वप्न पाहतो काय आणि अवघ्या 2-3 वर्षात ते प्रत्यक्षात उतरतं काय, सारच अद्भुत. म्हणतात ना, काही वेळा सत्य हे कल्पितापेक्षाही अद्भुत असतं. अवघ्या जगावर परिणाम करणारी या संशोधनाची कहाणी मोठी मनोरंजक आहे. मात्र ती समजून घ्यायची असेल तर मार्कोनीच्याही आधीच्या काही शास्त्रज्ञांचं संशोधन समजून घ्यायला हवं. कारण वायरलेसचा शोध हा या संशोधनाचा कळस असला तरी त्याचा पाया इतर अनेक शास्त्रज्ञांनी घातला होता. 25 एप्रिल 1874 रोजी जन्मलेला गुग्लेल्मो मार्कोनी एक विद्यार्थी म्हणून शाळेपासूनच अपयशी होता. शिक्षणाची त्याला बिलकुल आवड नव्हती मित्रांनो. आणि आवड नाही ते त्याच्यावर लादणं त्याच्या वडिलांना कधीच शक्य झालं नाही. परिणामी त्याचे आणि वडिलांचे संबंध कायमच तणावाचे राहिले. मार्कोनीची आई मात्र अतिशय समंजस स्त्री होती. सतत स्वतःतच गुरफटणारा हा मुलगा 4 चौघांसारखा नाही, त्यात नक्कीच काहीतरी निराळी चमक आहे हे तिनं ताडलं होतं. पण ही चमक जगाला जाणवणार कशी? खुद्द मार्कोनीला तरी आपल्याला नेमकी कशात गती आहे हे कुठं कळत होतं? आपल्या मुलानं इतर सर्वच हुशार विद्यार्थ्यांप्रमाणे नौदलात जावं ही वडिलांची रास्त अपेक्षा मार्कोनी पुरी करू शकला नाही. करणार तरी कशी? नेव्हल अकॅडमीत प्रवेश मिळवणे इतके मार्क्स कुठे होते त्याला? या अपयशानं मार्कोनीचा एकाकीपणा अधिकच वाढला. जास्तीत जास्त काळ आता तो स्वतःच्या खोलीतच घालवू लागला. निरनिराळी खेळणी उघडणं, सुटी करणं आणि परत जोडत बसणं यातच सारा दिवस तो मग्न असे. आकाशात चमकणाऱ्या विजेच्या साह्यानं घराची बेल वाजवायची यासाठीचं यंत्र तो तयार करत होता. वीज या गोष्टीनं त्याला जणू झपाटलंच होतं. हरेक गोष्टीत विजेचा काय उपयोग करता येईल याचाच सतत विचार. या सर्व प्रकारावर मार्कोनीचे वडील अर्थातच खूप नाराज होते. निरुपायानं त्यांनी मार्कोनीला लेगहॉर्न टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये भरती केलं. वास्तविक दुसरा पर्यायच नाही म्हणून त्याला वडिलांनी या संस्थेत घातलं. पण मित्रांनो, याच ठिकाणी मार्कोनीला आपल्या प्रतिभाशक्तीची ओळख पटली. आजवर मनात कोंडलेल्या अस्वस्थ विचारांना मूर्त स्वरूप देण्यासाठी जे वातावरण त्याला हवं होतं ते त्याला या संस्थेतच मिळालं आणि त्याच्या मनातला संशोधक अक्षरशः डरकाळ्या फोडत बाहेर आला. मित्रांनो, ज्या काळात मार्कोनी या संस्थेत दाखल झाला तो काळ, ती परिस्थिती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण होती. मार्कोनी एका परीनं अशा या नमुनेदार परिस्थितीतच अपत्य होता. विजेचा शोध लागला आणि सर्व जगाचाच जणू नव्यानं विचार सुरू झाला. तारेद्वारे संदेश पाठवायला सुरुवात झाली होती. उजेड करण्यासाठी दिव्याचा वापर तर नुकताच कुठे ठाऊक होत होता. व्होल्टानं बॅटरी सेल बनवून विशिष्ट काळ सतत वीज पुरवठा शक्य करून दाखवला होता. जगात सर्वत्र वीज, विजेचे गुणधर्म, विजेचे उपयोग याशिवाय दुसऱ्या कशाचीही जणू चर्चाच होत नव्हती. तारेद्वारे संदेश पाठवणं सर्वत्र रूढ होऊ लागलं होतं. पण त्यासाठी सर्वत्र तारांचं जाळं टाकणं, त्या तारांची दुरुस्ती, देखभाल करणं गरजेचं होतं. फार मोठ्या प्रमाणावर पैसा, मनुष्यबळ यासाठी खर्ची पडत होतं. पण एकूणच हा प्रकार अतिशय खर्चिक, वेळखाऊ आणि कटकटीचा होता. स्वतःच्या तंद्रीत असताना सहजच एक कल्पना मार्कोनीच्या मनात चमकून गेली. हे सारे संदेश तारांशिवायच पाठवता आले तर? या एका कल्पनेनं त्याच्या मनात कायमचं घर केलं. इतर कुणासाठीही कदाचित एक कविकल्पना असेल, पण मार्कोनीसाठी
मित्रांनो, आता ते जीवनाचं प्रयोजन होतं. या अनुषंगानं निरनिराळ्या पुस्तकांचं वाचन, शास्त्रीय प्रबंधांचा अभ्यास, इतर शास्त्रज्ञांच्या प्रयोगांचे तपशीलवार विश्लेषण मार्कोनी अक्षरशः झपाटला. प्रत्यक्ष प्रयोगाची जुळवाजुळव सुरू झाली. बॅटरी, इंडक्शन कॉईल, तांब्याच्या तारा, झिंक म्हणजे जस्त आणि तांब्याचे पत्रे. मार्कोनीनं ट्रान्समीटर तयार केला. ट्रान्समीटरमध्ये पडणाऱ्या इलेक्ट्रिक स्पार्कची व्हायब्रेशन्स सर्व दिशांना पसरतात. यापैकी काही व्हायब्रेशन्स रिसिव्हरनं पकडता यायला हवीत. एक एक पाऊल पुढे टाकत, दरवेळच्या प्रयोगाचं अचूक विश्लेषण करत मार्कोनी यशाच्या दिशेने वाटचाल करू लागला. तरीही ट्रान्समीटर आणि रिसिव्हर यांच्यात फार अंतर ठेवताच प्रयोग फसत होता. पण मित्रांनो, दैव हे नेहमीच जिद्दी माणसाला साथ देतं. दिवसाचे आठवडे, आठवड्याचे महिने झाले, मार्कोनीची जिद्द हटेना. आणि एक दिवस चमत्कार घडला. सर्व उपकरणांची मांडणी निरनिराळ्या पद्धतीनं लावून बघताना केवळ अपघातानं धातूचा एक पत्रा जमिनीला टेकला गेला. दुसरा पत्रा वरच होता. आणि अचानकपणे सिग्नल काही किलोमीटर अंतरापर्यंत नीट पाठवता आले. मित्रांनो, पत्रा जमिनीला टेकणं, अर्थिंगमुळं हा परिणाम साधला गेला. आता मात्र मार्कोनीला नवा हुरूप आला. यापुढची वाटचाल अत्यंत झपाट्यानं पार करीत मार्कोनीनं डोंगरमाथा ते खोल दरीपर्यंत संदेश पाठवण्यापर्यंत मजल मारली. डोंगर, दऱ्या, नदी, नाले कशानंही त्याचे सिग्नल अडत नव्हते. एका गावाहून दुसऱ्या गावी, इतकंच काय, अटलांटिक महासागरापलीकडे सिग्नल पाठवून मार्कोनीनं इतिहास घडवला. मित्रांनो, या एका शोधानं जगाचा चेहरा मोहराच बदलला. जी व्यक्ती कुठे आहे हे आपणास माहीत देखील नाही, त्या व्यक्तीशी संपर्क साधणंही सहज शक्य झालं. मित्रांनो, विमानं, बोटी यांना पूर्व सूचना देणं, अपघाताची माहिती तातडीनं पोचवून हजारो लोकांचे जीव वाचवणं याच शोधानं शक्य झालं. आणि सर्वात लोकप्रिय शोध म्हणजे रेडिओ अर्थात आकाशवाणीचा जन्म झाला. सर्व जगभरात मार्कोनी हे आता आदरस्थान होतं. मार्कोनीच्या शोधाची व्याप्ती बघता बघता झपाट्यानं पसरत गेली. साऱ्या जगाचं स्वरूप इतक्या अल्पावधीत बदलून टाकणारा अन्य शोध क्वचितच एखादा असेल. सुदैवानं आपल्या शोधाचा इतका प्रचंड प्रसार पाहण्याचं भाग्य मार्कोनीला लाभलं. मित्रांनो, 20 जुलै 1937 रोजी मार्कोनीचा मृत्यू झाला. एका क्षणात त्याच्या मृत्यूची बातमी वायरलेसमुळे जगभर पोहोचू शकली. जगभरातील सर्व रेडिओ कम्युनिकेशनची यंत्रणा 2 मिनिटं बंद ठेवून जगानं मार्कोनीला श्रद्धांजली वाहिली. जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोणत्याही कोपऱ्याशी संपर्क साधणं, माहितीची देवाणघेवाण, सुटका, मदत यासाठीचे संदेश, हवेत, समुद्रात, जमिनीवर कुठेही संपर्क साधणं, लष्कर, पोलीस दलं यांचा आपापसातील समन्वय, सारं काही या एका माणसाच्या कार्यानं सहज सुलभ झालं. मित्रांनो, निखळ शास्त्रीय परिभाषेत मार्कोनीला शास्त्रज्ञ मानता येणार नाही. पण शास्त्रीय ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करून मानवाच्या उपयोगाचं उपकरण बनवणं, यात मार्कोनीला तोड सापडणं अशक्य.